दिनांक 15 मे 2026 रोजी 00:20 वाजता जी मृतक आहे फाजिला जबीन जुबेर शेख वय 19 वर्ष आहे तिला 25 जानेवारी 2026 रोजी तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचं नागपूर येथे मोमीनपुरा या तहसील पोलिसांच्या हद्दीत तिचं नवऱ्याचं घर आहे। त्या ठिकाणी त्या भावाला 15 तारखेला 00:20 वाजता फोन आला की अर्धा तास असा प्रकार चालू आहे की मला सासुराच्या लोकांनी धमकी दिलेली आहे की अर्ध्या तासात तुझा काहीतरी बरं वाईट होईल अशी ती त्याच्या भावाला कळवलेलं आहे। त्यावरून त्यांनी तात्काळ पुन्हा 1 वाजता त्याच रात्रीला म्हणजे 40 मिनिटानंतर कळविण्यात आले की तिला अटॅक आलेला आहे आणि तुम्ही येऊन जा। मग यांचे नातेवाईक भाऊ हे सर्व सकाळी 7 ते 8 दरम्यान त्या ठिकाणी घरी पोहोचले। घरी पोहोचल्यानंतर त्यांच्यामध्ये बॉडी घेण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं अंत्यविधी करू, त्यांचं म्हणणं आहे आमची मुलगी आहे त्या दृष्टीने आम्ही अमरावतीला घेऊन जाऊ, अशा ह्याच्यातून त्यांचे वाद झाले। त्यातून मग त्यांनी घेऊन येण्याचा निर्णय केला, परंतु तत्पूर्वी तिच्या गळ्याभोवती शरीराभोवती सर्व कपडा बांधलेला होता। यांनी त्याच परिस्थितीत तिथून ॲम्ब्युलन्स घेऊन परत थेट सरळ अमरावतीला त्यांच्या निवासस्थानी आले सौदागरपुरा या ठिकाणी। त्यानंतर यांची अंत्यविधी प्रक्रिया चालू असताना ज्यावेळेस मैताला स्नान घालत असतो त्यावेळी त्या ठिकाणी जे काही महिला होते त्यांच्या लक्षात आलं की या गळ्याभोवती व्रण आहेत फाशी दिल्यासारखे। त्यानुसार त्यांनी त्यावेळेस कळवलं की नाही माहीत नाही, परंतु त्यानंतर तिची अंत्यविधी दफनविधी ईदगाह या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परंतु त्याचे व्हिडिओ जे काय आहेत गळ्याभोवती व्रण आहेत जखमा आहेत त्याचे व्हिडिओ केल्याने त्यांच्या समाजात ते व्हायरल झालेलं आहे। त्यावरून नागपूर गेट पोलीस स्टेशनला काल दुपारी सर्व नातेवाईक 150 ते 200 जमाव त्या ठिकाणी आला होता। आम्हाला न्याय मिळावं आणि या ठिकाणी ती कारवाई करावी यासाठी आम्ही स्वतः आणि माननीय आमचे झोनचे DCP गणेश शिंदे सर हे सर्व आम्ही कायदेशीर प्रक्रिया सर्व पूर्तता करून वरिष्ठांची चर्चा करून या गोष्टी मग या ठिकाणी मग आम्ही त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी अनैसर्गिक मृत्यू या सदराखाली आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर मग प्रक्रिया हे जे एक्सकॅव्हेशनची प्रक्रिया असते पुरलेलं प्रेत त्या प्रेतासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष ती प्रक्रिया करावी लागते। त्यासाठी आम्ही कार्यकारी दंडाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे। मग आज रोजी ते सदर एक्सकॅव्हेशन प्रक्रियेकरता हजर आले। त्यामध्ये आम्ही शासकीय पंचसुद्धा वनसंरक्षक प्रादेशिक विभाग यांचे 2 पंच बोलावण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशनची प्रक्रिया पोलीस व्हिडिओग्राफी फोटोग्राफीच्या माध्यमातून पंचासमक्ष योग्यरित्या पंचनामा करून ही प्रक्रिया पार पाडली। तेथून प्रेत काढून आम्ही सरळ ॲम्ब्युलन्सद्वारे या ठिकाणी इरविन येथे शवविच्छेदनाकरता पाठविण्यात आलेले आहे। आता पुढील प्रक्रिया या ठिकाणी आता सध्या जवळपास 1 तास झालेला आहे की प्रॉब्लेम आहे की आम्ही डॉक्टरांच्या चमूला पण आम्ही पत्र दिलं होतं दुपारी की आपले 2 अधिकारी आणि 1 महिला डॉक्टर अशा पद्धतीने इन कॅमेरा त्याची हे शवविच्छेदन करावं त्याकरता आम्ही पत्र दिलेलं आहे। परंतु थोडीशी अडचण निर्माण झाली। या फॉरेन्सिक डॉक्टर असतात ते एक्सपर्ट असतात, त्याच्यामुळं या ठिकाणी आज रणजित राठोडे त्यांचे एकच डॉक्टर आहे पण ते वाशिम या ठिकाणी गेल्याचे CS साहेब आणि ॲडिशनल त्यांचे निर्वाणी साहेब यांनी कळवलेलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की जर करायचं असेल तर तुम्ही नागपूर या ठिकाणी घेऊन जा, आणि आता थोड्याच वेळापूर्वी माहिती मिळाली आहे की ते उपलब्ध करणार आहेत डॉक्टर फॉरेन्सिकचे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। सध्या त्या मृतकावर जखमा आढळून आल्या तर नेमकी काय कारवाई होईल? आता ही प्रक्रिया आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जो ॲडव्हान्स किंवा प्रोव्हिजनल रिपोर्ट भेटतो त्या पद्धतीने आम्ही ते प्रोव्हिजनल रिपोर्ट प्राप्त करून घेऊ
त्याप्रमाणे आम्ही ज्या ठिकाणी तहसील पोलिसांचे PI संजय मेंढे आहेत त्यांना आम्ही ते हे पत्र त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवू, त्याचे अवलोकन करून ते पुढील जी काही असेल ज्या पद्धतीनं स्ट्रँग्युलेशन असेल किंवा इतर काही प्रकार असेल ते पोस्टमॉर्टम केल्यानंतरच तो निष्पन्न होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया कायदेशीर जी काय असेल ती त्यांनी गुन्हा नोंदवतील. बाकीच्या हे जे एडी अकस्मात मृत्यू आहे याचे सर्व कागदपत्र आम्ही जे काही कालपासून केलेलं आहे ते सर्व पत्रव्यवहार सर्व कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्द करू.